Hello everyone. In the previous lecture, we have seen what are the linear equation with constant coefficients. Okay. Next, we have seen the second order linear homogeneous equation. So the format of second order homogeneous equation is that here of y is equals to y double dash plus a1y dash plus a2y is equals to 0, where a1 and a2 are constants. Next we see theorem which give the solution of second order homogeneous equation. ओके. सो आपल्याला सोल्युशन कसे असतील सेकंड ऑर्डरचं ते आपण या थेरममध्ये पाहिलं. नेक्स्ट काय पाहिलं आपण, जर आपल्याकडे दोन सोल्युशन्स असतील सेकंड ऑर्डर होमोजेनियस लिनियर इक्वेशनचे, तर त्याचं लिनियर कॉम्बिनेशन पण हे सोल्युशन असेल. ओके. नेक्स्ट आपण दोन एक्झाम्पल पाहिले पहा सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनची. आपण आणखी दोन एक्झाम्पल पाहू आणि पुढच्या पॉईंटला सुरुवात करू. ओके. सो थर्ड एक्झाम्पल काय आहे पहा. y डबल डॅश प्लस 2i डॅश प्लस y इज इक्वल्स टू 0. ओके. सो फर्स्ट आपण काय करत होतो, दिलेल्या गिवन डिफरन्शियल इक्वेशनचं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल फाइंड करणार आपण. ओके. सो द कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल इज कशी असणार आहे ती, r² प्लस 2ir प्लस 1 इज इक्वल्स टू 0. ओके. सो तर आपल्याकडे ही क्वाड्रॅटिक इक्वेशन इन r आहे, तर त्याच्या आपण रूट्स कोणत्या फॉर्म्युलाने फाइंड करतो, तर r इज इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac डिवाइड बाय 2a. तर आपल्या फॉर्म्युल्यामध्ये a b c काय आहेत, a इज इक्वल्स टू 1, b is equals to 2i and c is equals to also 1. Okay. So find the roots. Then r is equals to -b plus minus under root, substitute these values. -b काय आहे, -2i plus minus under root 2i square minus 4 divided by 2. Okay. So which is equals to -2i plus minus -4 divided by 2. Then we solve -2i plus minus under root of -8 divided by 2, which is equals to -2i plus minus 2 root 2i divided by 2. So r is equals to काय येईल आपल्याकडे, r is equals to काय येईल, -i plus minus रूट 2i. तर आपल्याला इथे कॉम्प्लेक्स रूट भेटलेच पहा. हे असं आपण कसं लिहू शकतो, i जरी कॉमन घेतला तर -1 प्लस मायनस रूट 2i. ओके. तर हे आपल्याला दोन कॉम्प्लेक्स रूट भेटलेत. तर हे दोन डिस्टिंक्ट रूट्स कोणते इथल्याचे, r1 इज इक्वल्स टू देअरफॉर r1 इज इक्वल्स टू -1 प्लस रूट 2i अँड r2 इज इक्वल्स टू -1 मायनस रूट 2i. ओके. तर आपल्याकडे डिस्टिंक्ट रूट्स असतील तर आपण त्याचं सोल्युशन कसं लिहित होतो. सो द सोल्युशन्स आर, therefore the solutions are 5(1)x is equals to e raised to r1x and 5(2)x is equals to e raised to r2x. सो आपला 5(1)x काय येईल, e raised to -1 plus root 2i x and 5(2)x काय येईल, e raised to -1 minus root 2i into x. ओके. तर हे झाले आपले दोन सोल्युशन. तर आपण इन जनरल कसं लिहिणार तर पहा हे. सो द जनरल सोल्युशन इज गिवन बाय. ओके. तर आपण पाहिलं ना सेकंड थेरममध्ये, जर 5(1) आणि 5(2) हे जर दोन सोल्युशन्स असतील तर त्याचं लिनियर कॉम्बिनेशन पण त्याचं सोल्युशन असेल. सो आपलं जनरल सोल्युशन आपण 5(x) घेऊ. तर 5(x) इज इक्वल्स टू c1 इंटू e रेस टू -1 प्लस रूट 2ix प्लस c2 इंटू e रेस टू
-1 मायनस रूट 2 आय एक्स. ओके, तर हे आपलं झालं जनरल सोल्युशन. ओके, वेअर C1 अँड C2 आर कॉन्स्टंट्स. ओके, तर हे आपण 2 सोल्युशन पाहिले. सो काय होतं आपलं डिफरन्शियल इक्वेशन y डबल डॅश प्लस 2iy डॅश प्लस y इज इक्वल्स टू 0. सो आपण फर्स्ट काय फाइंड केलं, द कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल विच इज इक्वल्स टू आर स्क्वेअर प्लस 2ir प्लस 1 इज इक्वल्स टू 0. नेक्स्ट काय केलं पहा आपण, हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व केलं तर आपल्याला 2 रूट्स भेटत आहेत. तर ते कोणते, आर इज इक्वल्स टू -i प्लस मायनस रूट 2i आणि प्लस रूट 2i अँड सेकंड -1 मायनस रूट 2i. ओके, तर आपल्याला 2 डिस्टिंक्ट रूट भेटले. तर त्यांचं आपण सोल्युशन्स कसं लिहितो, तर φ1x इज इक्वल टू e रेस टू r1x अँड φ2x इज इक्वल्स टू e रेस टू r2x. सो द सोल्युशन्स आर φ1x इज इक्वल्स टू e रेस टू -1 प्लस रूट 2 इंटू ix अँड सेकंड φ2x इज इक्वल्स टू -1 मायनस रूट 2 इंटू ix. ओके, तर आपण सेकंड थेरम काय पाहिला होता, जर φ1 आणि φ2 हे जर 2 सोल्युशन्स असतील तर त्याचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजेच काय, तर C1 φ1 प्लस C2 φ2 हे पण आपलं सोल्युशन्स असेल दिलेल्या गिवन डिफरन्शियल इक्वेशनचं. सो द जनरल सोल्युशन इज गिवन बाय फाय ऑफ एक्स इज इक्वल्स टू C1 y ऑफ एक्स लिहू आपण किंवा फाय ऑफ एक्स लिहिलं तरी चालेल. C1 इंटू ई रेस टू -1 प्लस रूट 2i इंटू एक्स प्लस C2 इंटू -1 मायनस रूट 2 इंटू ix वेअर C1 अँड C2 आर कॉन्स्टंट्स. ओके, ओके, आपण आणखी एक एक्झाम्पल पाहू. फोर्थ एक्झाम्पल काय पाहू आपण, y डबल डॅश मायनस 4y डॅश प्लस 5y इज इक्वल्स टू 0. ओके, ओके, देन फर्स्ट आपण काय फाइंड करणार, कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल. ओके, द कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल of given differential equation is given by काय येईल ती कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल गिवन डिफरन्शियल इक्वेशनची, तर आर स्क्वेअर मायनस 4r प्लस 5 इज इक्वल्स टू 0. ओके, सो इथं कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल काय भेटली, आर स्क्वेअर मायनस 4r प्लस 5 इज इक्वल्स टू 0. ओके, तर याचे फॅक्टर्स पडत नाहीत. सो आपण फॉर्म्युलानेच फाइंड करू ते. ओके, फॉर्म्युला काय आपला, आर इज इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय 2a. हियर a इज इक्वल्स टू 1, b इज इक्वल्स टू -4 अँड c इज इक्वल्स टू 5. ओके, सो आर काय येईल आपला, आर इज इक्वल्स टू -b म्हणजेच 4 प्लस मायनस 4 स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 5. ओके, डिवाइड बाय 2 विच इज इक्वल्स टू 4 प्लस मायनस अंडर रूट 16 मायनस 20. ओके, डिवाइड बाय 2 विच इज इक्वल्स टू 4 प्लस मायनस 4i मायनस 4 डिवाइड बाय 2 विच इक्वल्स टू 2 प्लस मायनस i. तर हे आपले रूट्स येतील. ओके, तर आपले हे पण कॉम्प्लेक्स रूट भेटलेले आहेत. तर r1 काय येईल, r1 इज इक्वल्स टू 2 प्लस i अँड r2 इज इक्वल्स टू 2 मायनस i. हे दोन आपल्याला डिस्टिंक्ट रूट भेटले आहेत. तर त्याचं सोल्युशन आपण कसं घेतो, सो दी सोल्युशन्स आर गिवन बाय φ1x is equals to e raised to r1x and φ2x is equals to e raised to r2x. ओके, तर हे 2 सोल्युशन भेटले आपल्याला. तर सॉरी, हे आपण इथं r1 आणि r2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. तर काय येईल, φ1x is equals to e raised to 2 plus i into x and φ2x is equals to
ई रेस टू 2 मायनस आय इंटू एक्स. ओके, तर आपल्याला दोन सोल्युशन भेटतील. देन आपण जनरल सोल्युशन कसं लिहिणार? देन दी जनरल सोल्युशन इज गिवन बाय phi of x is equals to c1 phi 1x plus c2 phi 2x, which is equals to c1 into e raised to 2 plus I into x plus c2 into e raised to 2 minus I into x. ओके, तर हे झालं आपलं जनरल सोल्युशन. ओके, where c1 and c2 are constants. ओके, तर आपण हे फोर्थ एक्झाम्पल पाहिलं. काय होतं? वाय डबल डॅश मायनस 4y डॅश प्लस 5y इज इक्वल्स टू 0. सो आपण फर्स्ट काय केलं? त्याची कॅरेक्टरिस्टिक पॉलिनॉमियल फाइंड केली, विच इज इक्वल्स टू r² मायनस 4r प्लस 5 इज इक्वल्स टू 0. ओके, जर आपण त्याचे रूट्स फाइंड केले तर ते काय येतील? r इज इक्वल्स टू 2 प्लस मायनस आय, विच आर कॉम्प्लेक्स रूट्स. सो r1 इज इक्वल्स टू काय येईल? 2 प्लस आय अँड r2 इज इक्वल्स टू 2 मायनस आय. ओके, तर हे आपले दोन डिस्टिंक्ट रूट्स झाले. जर आपल्याकडे दोन डिस्टिंक्ट रूट्स असतील तर त्याचं सोल्युशन आपण कसं घेतो? phi 1x इज इक्वल्स टू ई रेस टू r1x अँड phi 2x इज इक्वल्स टू ई रेस टू r2x. ओके, सो r1 आणि r2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय दोन सोल्युशन भेटतात? phi 1x इज इक्वल्स टू ई रेस टू 2 प्लस आय इंटू एक्स अँड phi 2x इज इक्वल्स टू ई रेस टू 2 मायनस आय इंटू एक्स. ओके, सो हे दोन आपल्याला सोल्युशन भेटले. तर आपण जनरल सोल्युशन कसं लिहिणार पहा? phi of x is equals to c1 phi 1x plus c2 into phi 2x. ओके, आणि आपण इथं दोन सोल्युशन सबस्टिट्यूट केले तर काय आले? c1 इंटू ई रेस टू 2 प्लस पाय इंटू आय इंटू एक्स प्लस c2 इंटू ई रेस टू 2 मायनस आय इंटू एक्स. ओके, वेअर c1 अँड c2 आर कॉन्स्टंट्स. ओके, तर आपल्याला हे जनरल सोल्युशन भेटले. ओके, नेक्स्ट काय पहा? इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम्स फॉर सेकंड ऑर्डर इक्वेशन्स. ओके, तर इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम फॉर सेकंड ऑर्डर इक्वेशन काय आहे ते पाहू आपण. ओके, सो अँड इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम फॉर एल ऑफ वाय इज इक्वल्स टू 0 इज ए प्रॉब्लेम ऑफ फाइंडिंग ए सोल्युशन ऑफ फाय सॅटिस्फाईंग दीज टू कंडिशन्स. तर तो कंडिशन काय आहेत आपल्या? फाय ऑफ एक्स नॉट इज इक्वल्स टू अल्फा अँड फाय डॅश ऑफ एक्स नॉट इज इक्वल्स टू बीटा, वेअर एक्स नॉट इज अ सम रियल नंबर and alpha and beta are two constant. ओके, सो तर इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमची आपली डेफिनेशन झाली. तर इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम म्हणजे काय आहे सेकंड ऑर्डरचा? तर आपल्याला दोन कंडिशन्स देतील. कशा? तर फाय ऑफ एक्स नॉट इक्वल टू अल्फा अँड फाय डॅश ऑफ एक्स नॉट इज इक्वल्स टू बीटा. ओके, वेअर एक्स नॉट इज अ रियल नंबर अँड अल्फा आणि बीटा हे दोन कॉन्स्टंट्स असतील. ओके, तर इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमचा आपण एक्झिस्टन्स थेरम पाहूया. तर एक्झिस्टन्स थेरम काय आपला पहा? फॉर एनी रियल नंबर एक्स नॉट अँड कॉन्स्टंट्स अल्फा अँड बीटा देर एक्झिस्ट ए सोल्युशन फाय ऑफ द इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेम एल ऑफ वाय इज इक्वल्स टू 0 वेअर वाय एक्स नॉट इज इक्वल्स टू अल्फा अँड वाय डॅश ऑफ एक्स नॉट इज इक्वल टू बीटा ऑन एक्स लाईज बिटवीन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ओके, म्हणजेच काय? तर कोणत्याही रियल नंबर एक्स नॉट आणि कॉन्स्टंट अल्फा अँड बीटासाठी एक सोल्युशन एक्झिस्ट होतं इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमचं, सच दॅट एल ऑफ वाय इज इक्वल्स टू 0 अँड सेकंड कंडिशन्स काय आहेत आपल्या दोन इनिशियल व्हॅल्यू प्रॉब्लेमच्या? वाय ऑफ एक्स नॉट इज इक्वल्स टू अल्फा अँड वाय डॅश ऑफ एक्स नॉट इज इक्वल्स टू बीटा. ओके, वेअर एक्स लाईज बिटवीन मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी. ओके, म्हणजे आपल्याला काय आहे? इनिशियल व्हॅल्यू आपल्याकडे फर्स्ट काय आहे तर सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. त्याचा फॉर्मॅट काय आपला? एल ऑफ वाय इज इक्वल्स टू 0. ओके, देन आपल्याला काय माहीत आहे पहा? बाय थेरमवरून जर आपल्याकडे सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याला दोन सोल्युशन्स एक्झिस्ट होतात. ओके, तर ते कोणते आहेत? तर फाय 1 फाय 2 हे आपण फर्स्ट थेरममध्ये पाहिलेलं आहे. ओके, so by theorem 1 there exist two solutions phi 1 and phi 2 which satisfy these
linear second order differential equation. So L of phi 1 is equals to 0 and L of phi 2 is equals to also 0. ओके, तर आपण फर्स्ट थेरममध्ये पाहिलेलं आहे. नेक्स्ट आपण सेकंड थेरममध्ये काय पाहिलं पहा. जर फाय 1 आणि फाय 2 हे जर सोल्युशन्स असतील आपल्याकडे तर त्याचं लिनियर कॉम्बिनेशन म्हणजेच काय तर C1 phi 1 plus C2 phi 2 इज ऑल्सो ए सोल्युशन ऑफ सेकंड ऑर्डर linear differential equation L of y is equals to 0. Okay, where C1 and C2 are constant. ओके, हे आपण थेरम सेकंडमध्ये पाहिलेलं आहे. सो फ्रॉम थेरम टू C1 phi 1 plus C2 phi 2 is also a solution of L of y is equals to 0. Okay. Okay. So next consider phi is equals to C1 phi 1 plus C2 phi 2. ओके, हे आपलं सोल्युशन आहे. तर आपल्याला काय दाखवायचं आहे. C1 आणि we have to show that there are unique constants C1 C2 such that phi is equals to C1 phi 1 plus C2 phi 2 satisfies these two conditions. तर ह्या दोन कंडिशन कोणत्या आहेत तर phi of x naught is equals to alpha and phi dash of x naught is equals to beta. ओके, म्हणजेच काय दाखवायचं आपल्याला तर लिनियर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनसाठी आपल्याला युनिक कॉन्स्टंट भेटत आहेत की phi is a solution where phi is equals to C1 phi 1 plus C2 phi 2 satisfies these two conditions, which is that phi of x naught is equals to alpha and phi dash of x naught is equals to beta. Okay. Okay. So phi of x आपला काय आहे C1 phi 1x plus C2 phi 2x. Okay. phi of x naught आपला हा आहे C1 phi 1x plus C2 phi 2x. आणि आपण जर x इज इक्वल्स टू एक्स नॉट पुट केलं फाय ऑफ एक्स आपलं काय आहे C1 phi 1x प्लस C2 phi 2x. ओके, जर आपण x इज इक्वल्स टू एक्स नॉट पुट केलं याच्यामध्ये तर आपल्याला काय भेटेल फाय ऑफ एक्स नॉट इज इक्वल्स टू C1 phi 1x नॉट प्लस C2 phi 2x नॉट. पण आपले इनिशियल कंडिशन काय आहे तर फाय ऑफ एक्स नॉट इज इक्वल्स टू अल्फा. ओके, सो पुट दिस इक्वेशन इज इक्वल्स टू अल्फा आणि आपण याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं फाय ऑफ एक्सचं तर ते काय येईल फाय डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू C1 phi 1 dash x प्लस C2 phi 2 dash of x. ओके, सो आपण ॲट एक्स इज इक्वल टू एक्स नॉट काय येईल फाय डॅश ऑफ एक्स नॉट इज इक्वल्स टू C1 phi 1 dash x नॉट प्लस C2 phi 2 dash x नॉट. सो पण आपली इनिशियल सेकंड कंडिशन काय आहे फाय डॅश ऑफ एक्स नॉट इज इक्वल्स टू बीटा. सो दिस होल टर्म इज इक्वल्स टू बीटा. ओके, तर आपल्याला इथं पहा सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन भेटले दोन व्हेरिएबलमध्ये कोणत्या तर C1 आणि C2. ओके. ओके, म्हणजेच काय आपल्याला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन भेटली आहे कोणत्या दोन कॉन्स्टंटमध्ये C1 आणि C2. देन so the above system of equation have a unique solution if solution for C1 and C2 if the determinant is non-zero. Okay, तर आपली सिस्टीम काय आहे C1 phi of x naught plus C2 phi dash of x naught is equals to alpha and C1 phi of x naught phi C1 phi 1 x naught plus phi 2 x naught C1 phi 1 dash x naught plus C2 phi 2 dash x naught is equals to beta. सो ओके, तर आपल्याला ही एक सिस्टीम ऑफ इक्वेशन भेटली C1 आणि C2 मधली. ओके, तर या सिस्टीमला युनिक सोल्युशन केव्हा असेल जर त्याच्या कोइफिशियंट मॅट्रिक्स म्हणजे C1 आणि C2चा कोइफिशियंट मॅट्रिक्स आपला काय येईल त्याचा कोइफिशियंट मॅट्रिक्सचा आपण डिटर्मिनंट जर फाइंड केला तर तो नॉन झिरो असला पाहिजे. ओके, सो कोइफिशियंट मॅट्रिक्स आपला कसा असेल फाय 1 x नॉट. ओके, सेकंड एलिमेंट काय असेल फाय 2 x नॉट. सिमिलरली नेक्स्ट रोमध्ये फाय 1 डॅश x नॉट आणि लास्ट एलिमेंट काय असेल फाय 2 डॅश x नॉट. ओके, आणि जर आपण याचा डिटर्मिनंट फाइंड केला ओके तर तो काय येईल फाय 1 x नॉट इंटू फाय 2 डॅश x नॉट मायनस फाय 1 डॅश x नॉट इंटू फाय 2 x नॉट. ओके,
ओके, तर हा नॉन झिरो असेल तरच त्या सिस्टीम ऑफ इक्वेशनला युनिक सोल्युशन असेल C1 आणि C2साठी. ओके ओके, पण आपल्याला थेरम 1 वरून काय माहीत आहे पहा, जर आपल्याकडे लिनियर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याला 2 सोल्युशन असतात. कोणते तर डिस्टिंक्ट रूट्ससाठी आणि रिपीटेड रूट्ससाठी. ओके, सो फॉर डिस्टिंक्ट रूट्स म्हणजे R1 इज नॉट इक्वल टू R2. ओके, तर कोणते सोल्युशन्स असतील, 5(1)x इज इक्वल्स टू e रेस टू R1x अँड 5(2)x इज इक्वल टू e रेस टू R2x आर 2 सोल्युशन्स ऑफ L ऑफ y इज इक्वल्स टू 0. ओके, तर हे आपले 2 सोल्युशन झाले. सो ॲट x इज इक्वल्स टू x नॉट ते 2 सोल्युशन्स काय असतील, 5(1)x नॉट इज इक्वल्स टू e रेस टू R1x नॉट अँड 5(2)x नॉट इज इक्वल्स टू e रेस टू R2x नॉट. ओके, सो जस्ट सबस्टिट्यूट, सॉरी हे नॉन झिरो आहे असं आपल्याला नॉन झिरो आहे असं दाखवायचं आहे, नाही आहे नॉन झिरो. ओके, सो डिटर्मिनंट काय आपला 5(1)x नॉटच्या ठिकाणी आपण काय पुट करणार आहे, e रेस टू R1x नॉट आणि 5(2)xच्या ठिकाणी काय पुट करणार आहे, e रेस टू R2x नॉट. ओके, सो 5(1)x नॉटच्या ठिकाणी काय येईल, e रेस टू R1x नॉट आणि 5(2)x नॉट म्हणजेच काय येईल, R2 इंटू e रेस टू R2x नॉट. ओके, मायनस 5(1)x नॉट म्हणजे 5(1)चं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येईल, R1 e रेस टू R1x नॉट. ओके, R1 e रेस टू R1x नॉट आणि 5(2)x नॉट म्हणजेच काय, e रेस टू R2x नॉट. ओके, सो या 2 टर्ममधून आपल्याला काय कॉमन भेटते, e रेस टू R1x नॉट आणि e रेस टू R2x नॉट. तर ब्रॅकेटमध्ये काय राहील आपल्याकडे, R2 मायनस R1. ओके, पण आपल्याला काय माहिती आहे, आपल्याकडे 2 डिस्टिंक्ट रूट्स आहेत. सो R1 नॉट इक्वल टू R2 विच इम्प्लाइज दॅट R1 मायनस R2 सॉरी R2 मायनस R1 किंवा R1 मायनस R2 जे नॉन झिरो. ओके, नॉन झिरो आहे आणि e रेस टू R2 प्लस R1 म्हणजे e रेस टू आपले जे एक्सपोनेन्शियल टर्म हे आपल्या नेहमी निगेटिव्ह नसतात, म्हणजेच e रेस टू R2 प्लस R1 इज ऑल्सो ए नॉन झिरो. ओके, सो दिस होल टर्म इज नॉन झिरो, सो डिटर्मिनंट इज ऑल्सो नॉन झिरो. ओके, तरी आपण केस फर्स्टसाठी पाहिले ज्या केसमध्ये 2 रिपीटेड रूट्स सॉरी डिस्टिंक्ट रूट्स असतील. नेक्स्ट आपण जर आपल्याकडे 2 रूट्स जर रिपीट असतील तर आपण फर्स्ट थेरमवरून त्यांचे सोल्युशन कसे फाइंड केल्यात, तर 5(1)x इज इक्वल्स टू e रेस टू R1x अँड 5(2)x इज इक्वल्स टू x इंटू e रेस टू R1x आर 2 सोल्युशन्स ऑफ L ऑफ y इज इक्वल्स टू 0 इफ दिस 2 रूट्स आर इक्वल, म्हणजेच काय R1 इज इक्वल्स टू R2. ओके, सो जर आपण याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड केलं, सॉरी ॲट x इज इक्वल्स टू x नॉट, हे 2 सोल्युशन कसे असतील, तर 5(1)x इज नॉट इज इक्वल्स टू e रेस टू R1x नॉट आणि 5(2)x काय असेल, x नॉट इंटू e रेस टू R1x नॉट. ओके, सो हे झालं सेकंड सोल्युशन. ओके, तर आपण या 5(1)x नॉट आणि 5(2)x नॉटची व्हॅल्यू डिटर्मिनंटमध्ये सबस्टिट्यूट करणार आहे. ओके, तर आपला डिटर्मिनंट काय होता, 5(1)x नॉट प्लस 5(2)x नॉट मायनस 5(1)x नॉट मायनस सॉरी इंटू 5(2)x नॉट. ओके, तर 5(1)x नॉट काय आपला e रेस टू R1x नॉट. ओके, आणि नेक्स्ट काय 5(2)चा पण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, तर ते डेरिव्हेटिव्ह काय येईल, x नॉट इंटू R1 e रेस टू R1x नॉट प्लस e रेस टू R1x नॉट. ओके, मायनस 5(1)x नॉट. 5(1)x नॉट काय येईल, याचा आपण डॅश फाइंड केला म्हणजेच डेरिव्हेटिव्ह फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतले तर काय येईल, R1 इंटू e रेस टू R1x नॉट. ओके, दॅट इज R1 इंटू e रेस टू R1x नॉट आणि सेकंड टर्म आपण आहे अशी ठेवणार, म्हणजेच 5(2)x नॉटची टर्म काय आहे, x नॉट इंटू e रेस टू R1x नॉट. ओके, सो जर आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला काय भेटतं, x नॉट इंटू R1 e रेस टू 2R1x नॉट प्लस e रेस टू 2R1x नॉट मायनस x नॉट R1 e रेस टू 2R1x नॉट. ओके, तर ह्या 2 टर्म आपल्या कॅन्सल होतील इथे, तर राहील काय आपल्याकडं e रेस टू 2R1 इंटू x नॉट. ओके, तर एक्सपोनेन्शियल टर्म्स ह्या निगेटिव्ह नसतात, सो दिस टर्म इज नॉन झिरो, सो डिटर्मिनंट इज नॉन झिरो. ओके,
So condition of determinant is satisfied in both the cases. Okay, thus the determinant condition satisfy in the both cases. Therefore C1 and C2 are uniquely determined. Okay, so phi is a solution of given initial value problem. So but phi म्हणजे काय होता आपला, phi is equals to C1 phi1 plus C2 phi2 होता ना आपला. So the function C1 phi1 plus C2 phi2 is a desired solution of the initial value problem. Okay. So काय होता आपला एक्झिस्टन्स थेरम. For any real x naught and constants alpha and beta, there exists a solution phi of the initial value problem L of y is equals to 0. There are two conditions. Initial condition, which is that y of x naught is equals to alpha and y dash of x naught is equals to beta. Okay, on x lies between minus infinity to infinity. Okay, so काय म्हणायचं आपल्याला, there exists a solution phi for the initial value problem which satisfies these conditions. Okay, so first काय आपल्याला माहिती आहे, जर आपल्याकडे लिनियर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर त्याला दोन सोल्युशन एक्झिस्ट होतात. तर ते कोणते, phi1 आणि phi2. ओके, सो L ऑफ, तर हे काय झाले, phi1 आणि phi2 आपले दोन सोल्युशन्स आहेत इन सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनचे. सो ते इक्वेशन सॅटिस्फाय करणार. सो काय येईल आपल्याला, L ऑफ phi1 इज इक्वल्स टू 0 अँड L ऑफ phi2 इज इक्वल्स टू 0. ओके, तर आपल्याला सेकंड थेरमवरून काय माहीत आहे पहा, if phi1 and phi2 are two solutions, then their linear combination is also a solution of the given differential equation. म्हणजेच कोणतं तर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर C1 phi1 plus C2 phi2 is a solution of L of y is equals to 0. ओके, देन आपल्याला शो काय करायचं आहे, there exists a unique constant C1 and C2 such that phi is equals to C1 phi1 plus C2 phi2 satisfies these two conditions. ओके, तर दोन इनिशियल कंडिशन कोणत्या आहेत, phi of x naught is equals to alpha and phi dash of x naught is equals to beta. ओके, ओके, तर आपलं phi हे सोल्युशन कसे असेल, तर दोन सोल्युशनचं लिनियर कॉम्बिनेशन असेल phi1 आणि phi2. सो phi of x is equals to C1 phi1 x plus C2 phi2 x. ओके, सो आपण फर्स्ट काय करणार, phi of x ची व्हॅल्यू काढणार आहे ॲट x इज इक्वल्स टू x नॉट. ॲट x इज इक्वल्स टू x नॉट, phi of x नॉट इज इक्वल्स टू C1 phi1 x नॉट प्लस C2 phi2 x नॉट इज इक्वल्स टू अल्फा. ओके, अँड phi dash of x नॉट काय येईल आपला, C1 phi1 dash x नॉट प्लस C2 phi2 dash x नॉट इज इक्वल्स टू बीटा, वेअर बिकॉज दिस इज फ्रॉम these two condition. Okay, phi of x naught is equals to alpha and phi dash of x naught is equals to beta. Okay, तर आपल्याला इथं पहा एक सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन भेटलेले आहे विच इज इन C1 and C2 व्हेरिएबल्स. ओके, तर या सिस्टीमला सोल्युशन युनिक कधी एक्झिस्ट होईल, तर त्याच्या कोएफिशियंट जो मॅट्रिक्स असेल त्याचा डिटर्मिनंट हा नॉन झिरो असेल तर. ओके, the above system equation have a unique solutions for C1 and C2 if the determinant delta is a non-zero. ओके, सो फर्स्ट आपण काय करू, डिटर्मिनंट फाइंड करू ह्या सिस्टीमचा. तर तो काय येईल, phi1 x नॉट, डिटर्मिनंट ऑफ phi1 x नॉट, phi2 x नॉट, phi1 dash x नॉट आणि phi2 dash x नॉट. ओके, तर आपण ह्या सिस्टीमवरून हे लिहिलेलं आहे. नेक्स्ट काय, जर आपण हा डिटर्मिनंट सॉल्व केला तर तो काय येईल, phi1 x नॉट इंटू phi2 dash x नॉट मायनस phi1 dash x नॉट इंटू phi2 x नॉट. ओके, ओके, तर आपल्याला फर्स्ट थेरमवरून काय माहीत आहे पहा, द लिनियर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन हॅज टू सोल्युशन्स इफ द रूट्स आर डिस्टिंक्ट्स. तर डिस्टिंक्ट रूट्स असतील तर ते आपण कसे लिहितो सोल्युशन्स, phi1 x is equals to e raised to r1x and phi2 x is equals to e raised to r2x are two solutions of L of y is equals to 0. ओके, सो जर आपले फर्स्ट टू रूट्स जर आपण रूट्स काय घेतले, जर डिस्टिंक्ट घेतलेच म्हणजेच काय, तर r1 इज नॉट इक्वल्स टू r2. ओके,
आणि ॲट एक्स इज इक्वल्स टू एक्स नॉट हे सोल्युशन आपण कसं लिहिणार, फाय वन एक्स नॉट इज इक्वल्स टू ई रेस टू आर वन एक्स नॉट अँड फाय टू एक्स नॉट इज इक्वल्स टू ई रेस टू आर टू एक्स नॉट. ओके, आणि ह्या दोन व्हॅल्यूज आपण डिटर्मिनंटमध्ये सबस्टिट्यूट केल्या. जो डिटर्मिनंट आपण फाइंड केला आहे त्याच्यामध्ये, तर काय येईल आपल्याला, डिटर्मिनंट इज इक्वल्स टू डेल्टा ई रेस टू आर वन एक्स नॉट, देन आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड सोल्युशन विच इज आर टू इंटू ई रेस टू आर टू एक्स नॉट मायनस e raised to r2 x naught and the derivative of phi 1 x naught that is r1 into e raised to r1 x naught. ओके, तर या आपल्याला इक्वेशन काय भेटते, तर दोन टर्म्स आपल्याला कॉमन भेटतील, म्हणजेच कोणत्या, e raised to r2 x naught इंटू e raised to r1 x naught. तर ब्रॅकेटमध्ये काय राहिलेला, r2 मायनस r1. ओके, सो आपण जर हे सॉल्व केलं तर पुढे काय येईल, r2 मायनस r1 इंटू e raised to r2 प्लस r1 x naught. ओके, तर आपल्याला ही टर्म भेटलेली आहे. पण आपल्याला काय माहीत आहे, आपले दोन रूट्स आहेत ना ते डिस्टिंक्ट आहेत. ओके, सो r1 इज नॉट इक्वल टू r2 विच इम्प्लाइज दॅट r2 मायनस r1 किंवा r1 मायनस r2 इज नॉन झिरो. ओके, तर आपली ही टर्म आपली नॉन झिरो झाली. सिमिलरली एक्सपोनेन्शियल टर्म इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ओके, सो दिस टर्म इज ऑल्सो नॉन झिरो, सो द होल टर्म इज ए नॉन झिरो. ओके, सो डिटर्मिनंट इज आपल्याला नॉन झिरो भेटला फर्स्ट केसमध्ये. ओके, तर सेकंड केस आपली काय आहे, जर रूट्स हे रिपीटेड असतील तर आपण त्याचं सोल्युशन कसं लिहितो, फाय वन एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू आर वन एक्स अँड फाय टू एक्स इज इक्वल्स टू एक्स इंटू ई रेस टू आर वन एक्स. ओके, आर टू सोल्युशन्स ऑफ एल ऑफ वाय इज इक्वल्स टू झिरो. ओके, जर आपल्याकडे रिपीटेड रूट असतील तर आपण कसं लिहिणार, आर वन इज इक्वल्स टू आर टू. So at x is equals to x naught, phi 1 x naught is equals to e raised to r1 x naught and phi 2 x naught is equal to x naught into e raised to r1 x naught. ओके, तर या दोन व्हॅल्यूज आपण डिटर्मिनंटमध्ये सबस्टिट्यूट केल्या. डिटर्मिनंट काय आपला, फाय वन एक्स नॉट इंटू फाय टू डॅश एक्स नॉट मायनस फाय वन डॅश एक्स नॉट इंटू फाय टू एक्स नॉट. ओके, तर याच्यामध्ये आपण ते सबस्टिट्यूट केल्या तर काय भेटेल आपल्याला डिटर्मिनंट, determinant delta is equals to e raised to r1 x naught and derivative of x naught into e raised to r1 x naught which is x naught r1 e raised to r1 x naught plus e raised to r1 x naught minus सेकंड टर्म आपण तशीच ठेवणार आणि फर्स्ट टर्मचं डेरिव्हेटिव्ह काय येईल, r1 इंटू ई रेस टू r1 x naught. ओके, सो आपण जर हे सॉल्व केलं तर काय भेटते आपल्याला, x naught इंटू r1 इंटू ई रेस टू r1 x naught प्लस ई रेस टू टू आर वन एक्स नॉट. ओके, तर आर वन आणि आर वनच्या दोन सेम टर्म्स आहेत, सो ई रेस टू टू आर वन एक्स नॉट मायनस एक्स नॉट इंटू आर वन इंटू ई रेस टू टू आर वन एक्स नॉट. ओके, तर ह्या दोन टर्म्स सेम आहेत, सो आपण ते कॅन्सल करू. राहते काय आपल्याकडं, ई रेस टू टू आर वन एक्स नॉट. सो एक्सपोनेन्शियल टर्म्स आर नॉन झिरो, सो डिटर्मिनंट आपला नॉन झिरो आला. ओके, सो डिटर्मिनंट कंडिशन इज सॅटिस्फाय इन बोथ द केसेस if the roots are repeated and roots are not repeated. Okay, so C1 and C2 are uniquely determined and phi is the solution. तर phi solution आपले कसं आहे, तर phi is equal to C1 phi 1 plus C2 phi 2. Okay, so the function C1 phi 1 plus C2 phi 2 is desired solution of the initial value problem which satisfies that two initial conditions. तर आपला हा थेरम ते प्रूव्ह झालेला आहे. नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आपण एक थेरम पाहणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला काही रिझल्ट्स लागणार आहेत, तर ते रिझल्ट्स आपण पाहूयात काय आहेत ते. ओके, सो फर्स्ट रिझल्ट काय आहे, इफ लेट एल ऑफ वाय इज इक्वल्स टू वाय डबल डॅश प्लस ए वन वाय डॅश प्लस ए टू वाय इज इक्वल्स टू झिरो, म्हणजेच आपलं हे सेकंड ऑर्डर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे आणि फाय बी इट्स सोल्युशन. ओके, आणि फाय जर त्याचं सोल्युशन असेल देन मेजर साईज ऑफ फाय इज अ डिफाईन्ड बाय, म्हणजेच फाय एक्स आपलं सोल्युशन आहे लिनियर सेकंड ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशन. तर त्याचा नॉर्म कसा फाइंड करतो आपण, नॉर्म म्हणजेच काय, तर लेंथ ऑफ दी वेक्टर. ओके, तर त्या वेक्टरची जी साईज असेल ती आपण नॉर्मने फाइंड करतो. ओके, सो नॉर्म फाय ऑफ एक्सचा नॉर्म काय येईल, तर
मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर इंटू होल ब्रॅकेट रेस टू हाफ, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ मॉड फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, तर हे झालं मेजर ऑफ फाय. ओके, दॅट इज लेंथ ऑफ फाय. तर ते आपण अशी फाइंड करतो. ओके, नेक्स्ट काय आहे तर norm phi x is the just magnitude or length of the vector with a component phi of x and phi dash of x. ओके, तर तुम्ही लिनियर अल्जेब्रामध्ये पाहिलं आहे पहा, मॅग्निट्यूड और लेंथ ऑफ वेक्टर कशी फाइंड करतो जर आपल्याकडं दोन कॉम्पोनंट्स असतील तर. ओके, तर आपण कॉम्प्लेक्समधलं एक एक्झाम्पल पाहू, आपण लेंथ कशी फाइंड करत होतो. ओके, सो कॉम्प्लेक्समध्ये जर आपला झेड इज इक्वल्स टू एक्स प्लस आय वाय असेल तर त्याचा लेंथ म्हणजेच काय, आपण तर ती मॉड झेडने डिनोट करतो. ओके, सो मॉड झेड आपण कसा लिहितो, तो अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, तर हे सिमिलरली तसंच आहे, फक्त आपण इथं मॉड म्हणजेच नॉर्म आहे आपला. ओके, सो फाय ऑफ एक्स आपण असा नॉर्म आपण फाय ऑफ एक्सचा असा फाइंड केला आहे. नेक्स्ट काय आहे पहा, size of operator L measured by this term which is k is equals to 1 plus mod a1 plus mod a2. ओके, तर हा रिझल्ट आपण यूज करणार आहे थेरममध्ये नेक्स्ट. सो आपण हा असा डिफाईन केलेला आहे, तर कसा आहे तो k is equals to 1 plus mod a1 plus mod a2. ओके, नेक्स्ट रिमार्क काय आहे, इफ b and c are two any constants then 2 into mod b plus into mod c is less than equals to mod b square plus mod c square. तर हे आपल्याला कुठून भेटलं, तर आपल्याला माहीत आहे पहा, जर आपण एखाद्या नंबरचा स्क्वेअर केला तर तो निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह नंबर असेल, जर त्याचा स्क्वेअर घेतला तर तो ऑलवेज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0 असतो. सो जस्ट आपण कन्सिडर स्क्वेअर ऑफ मॉड बी मायनस मॉड सीचा आपण स्क्वेअर घेतला तर तो ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. सो इच इज ग्रेटर दॅन इक्वल्स टू 0. आणि जर आपण हे सॉल्व केलं, स्क्वेअरचा आपण फॉर्म्युला यूज करून सॉल्व केलं तर ते काय येईल, मॉड बी स्क्वेअर प्लस मॉड सी स्क्वेअर मायनस 2 इंटू मॉड बी इंटू मॉड सी. ओके, सो जस्ट आपण दिस व्हॅल्यू इकडे आणली तर काय होईल, 2 इंटू मॉड बी इंटू मॉड सी विच इज लेस दॅन इक्वल्स टू मॉड बी स्क्वेअर प्लस मॉड सी स्क्वेअर. हा आपला रिझल्ट भेटतोय. ओके, सो थेरम आपण आज फक्त रीड करू, उद्या तो सॉल्व करू, कारण थेरम खूप मोठा आहे. ओके, सो थेरम काय आहे आपला, थेरमचं स्टेटमेंट काय पाहूया फक्त. ओके, तर थेरमचं स्टेटमेंट काय पहा, let phi be any solution of linear second order differential equation L of y is equals to y double dash plus a1 y dash plus a2 y is equals to 0 on an interval I containing a point x naught, then for all x in I, म्हणजेच काय, let phi be any solution आहे linear second order differential equationचं, then on any interval I containing a point x naught. Okay, then for all x in I there exists a condition, the norm of phi x lies between norm of phi of x naught into e raised to minus k mod of x minus x naught. So phi of x lies between these two values, which is norm of phi of x naught into e raised to minus k mod of x minus x naught and norm of phi of x naught into e raised to mod of x minus x naught. म्हणजेच जो ज्या सोल्युशनची आपली जी लेंथ आहे तर ती ह्या दोन व्हॅल्यूमध्ये बिलॉंग करते. ओके, वेअर फाय ऑफ एक्स, नॉर्म ऑफ फाय ऑफ एक्स इज इक्वल्स टू काय, आपण आत्ताच पाहिल्या रिझल्टमध्ये मॉड ऑफ फाय ऑफ एक्स स्क्वेअर प्लस मॉड ऑफ फाय डॅश ऑफ एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर रूट, म्हणजेच रेस टू हाफ.
आणि के काय असते, इथं आपला के आहे तो काय आहे 1 प्लस मॉड A1 प्लस मॉड A2 विच इज द साईज ऑफ यल, ऑपरेटर यल. ओके, तर आपला हा थेरम आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये प्रूव्ह करणार आहे. ओके, तर आपण इथंच थांबूया. ओके, थँक्यू.